Hello everyone. So in this video, we are continuing the next lecture, lecture number 4. So already we have completed lecture number 1, IPM Introduction, History, Importance and Concept. Then Principle and Tools of IPM. याच्यामध्ये आपण 5 प्रिन्सिपल आपण बघितले होते आणि त्या 5 प्रिन्सिपल मध्ये प्रत्येकी आपण टूल्स बघितले होते त्याचे. ठीक आहे. देन इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ डिसीजेस आपण ऑलरेडी पाहिलेला आहे आणि आता लेक्चर नंबर 4 आपण कंटिन्यू करतोय. पेस्ट रिस्क अनालिसिस. याच्यामध्ये सुद्धा आपण 2 पार्ट ऑलरेडी आपले पाहिलेले आहेत. तर पहा, लेक्चर नंबर 4 आपण स्टार्ट केला होता. लेक्चर नंबर 4 ज्याचं नाव आहे पेस्ट रिस्क अनालिसिस. तर पेस्ट रिस्क अनालिसिस जो आहे तो आपण का करतो, व्हॉट इज PRA, व्हाय वी डू PRA. पेस्ट रिस्क अनालिसिस आपण का करतो हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर पेस्टची डेफिनेशन आपण पाहिली, व्हॉट इज मीन बाय पेस्ट रिस्क अनालिसिस हे सुद्धा आपण बघितलं होतं. ठीक आहे. सो IPPC आपण पाहिला, इंटरनॅशनल प्लांट प्रोटेक्शन कॉन्व्हेन्शन. ठीक आहे. तर त्यांनी दिलेली डेफिनेशन आपण बघितली. देन क्वारंटाईन पेस्ट म्हणजे काय हे आपण बघितलं, क्वारंटाईन पेस्टची डेफिनेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, रेग्युलेटेड नॉन क्वारंटाईन पेस्ट म्हणजे काय आपण पाहिलं. देन व्हॉट इज मीन बाय रिस्क, व्हॉट इज मीन बाय प्रोबॅबिलिटी. सो याच्यामध्ये थोडेफार मॅथमॅटिकल पार्ट आपण पाहिलेला आहे. सो आता या लेक्चरमध्ये आपल्याला व्हॉट इज मीन बाय इम्पॅक्ट, इम्पॅक्ट परिणाम आपल्याला पाहायचा आहे. सो व्हॉट इज मीन बाय इम्पॅक्ट. सो बघा, इम्पॅक्ट मे बी इकॉनॉमिक. इम्पॅक्ट जो आहे तो आर्थिक असू शकतो, एन्व्हायरमेंटल और सोशल, पर्यावरणीय किंवा सामाजिक असू शकतो. अँड दे मे बी डायरेक्ट और इनडायरेक्ट. तो डायरेक्ट असू शकतो किंवा इनडायरेक्ट असू शकतो. दे मे बी मेजरेबल. ठीक आहे, तो आपण मोजू शकतो. अँड हेन्स क्वांटिटेटिव्ह, म्हणून त्याला आपण क्वांटिटेटिव्ह म्हणतो. दे मे बी डिस्क्राइब्ड इन क्वालिटेटिव्ह मॅनर. क्वालिटीच्या फॉर्म मध्ये आपण तो डिस्क्राइब करू शकतो. और कॉम्बिनेशन ऑफ बोथ. म्हणजे जो परिणाम आहे तो परिणाम आर्थिक असू शकतो, सामाजिक असू शकतो, पर्यावरणिक असू शकतो. तो डायरेक्ट असू शकतो किंवा इनडायरेक्ट असू शकतो. तो आपण मेजर करू शकतो किंवा आपण ते क्वालिटीच्या बेसिसवरती तो आपण परिणाम किती झाला हे आपण सांगू शकतो. सो whereas probability is the reflection of likelihood of an event as discussed above. Probability म्हणजे काय की असं घडू शकतं, ही जी शक्यता आहे ती म्हणजे probability. Impacts are question of magnitude, how severe. ठीक आहे. probability means what, की हे असं घडू शकतं, शक्यता जी आपण दर्शवतो म्हणजे probability. पण इम्पॅक्ट म्हणजे काय, इम्पॅक्ट म्हणजे कितपत परिणाम झाला त्या गोष्टीमुळं किंवा त्या पेस्टमुळं कितपत परिणाम झाला किंवा कितपत परिणाम होईल तो. ठीक आहे, ते म्हणजे इम्पॅक्ट. सो व्हेन ऍक्सेसिंग द मॅग्निट्यूड ऑफ द इम्पॅक्ट, म्हणजे किती परिणाम झाला हे फाइंड आउट करताना द PRA शुड कन्सिडर बोथ द डायरेक्ट कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द पेस्ट इंट्रोडक्शन अँड स्प्रेड प्लस the magnitude of impacts associated with mitigation measure taken against the pest. तर याचा अर्थ बघा, ज्यावेळेस when accessing the magnitude of the impact, ज्यावेळेस आपण कितपत परिणाम झाला ह्याचा मॅग्निट्यूड म्हणजे किती झाला हे ज्यावेळेस आपण फाइंड आउट करत असतो, पेस्ट रिस्क अनालिसिस शुड कन्सिडर बोथ. पेस्ट रिस्क अनालिसिसने दोन्ही गोष्टी कन्सिडर करायला पाहिजेत. त्यामध्ये कुठल्या, डायरेक्ट कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पेस्ट इंट्रोडक्शन. डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट, कॉन्सिक्वेन्सेस, कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे हे घडल्यामुळं पुढं घडणारा सिक्वेन्स म्हणजे कॉन्सिक्वेन्स. म्हणजे पेस्टचा अटॅक झाल्यामुळं पुढं काय होणार आहे म्हणजे सिक्वेन्स, कॉन्सिक्वेन्स. सो पेस्ट रिस्क अनालिसिस करताना दोन्ही गोष्टी कन्सिडर करायला पाहिजेत. एक डायरेक्ट कॉन्सिक्वेन्सेस ऑफ पेस्ट इंट्रोडक्शन म्हणजे पेस्ट इंट्रोड्यूस झाल्यामुळं काय होणार आहे पुढं, आणि त्याचा स्प्रेड ते कसं पसरणार आहे, प्लस मॅग्निट्यूड ऑफ इम्पॅक्ट असोसिएटेड विथ मिटिगेशन मेजर टेकन अगेन्स्ट द पेस्ट. म्हणजे कितपत परिणाम होणार आहे या गोष्टी PRA मध्ये आपण पेस्ट रिस्क अनालिसिस मध्ये आपण कन्सिडर करायला पाहिजे. ठीक आहे. सो बघा, the definition of term economic impacts. The definition of term economic impacts in ISPM number 5 2006 indicates that it also includes environmental and social impact. म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितलं की ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल ॲज वेल एज सोशल इम्पॅक्ट सुद्धा ह्याच्यामध्ये मेन्शन आहे. म्हणजे पर्यावरणावरती काय परिणाम होतो आणि सामाजिक सोशल परिणाम काय होतो. सो बघा, अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स, ठीक आहे, एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स
इन इकॉनॉमिक टर्म्स कॅन बी डन युझिंग मॉनिटरी ऑर नॉन मॉनिटरी व्हॅल्यूज. म्हणजे अकाउंटिंग फॉर एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स, म्हणजे पर्यावरणाची जर आपण कन्सर्न जर बघितली तर इन इकॉनॉमिक टर्म कॅन बी डन युझिंग मॉनिटरी किंवा नॉन मॉनिटरी व्हॅल्यू, आपण व्हॅल्यू मध्ये आपण काय करू शकतो ते व्यक्त करू शकतो. अँड शुड टेक इन टू अकाउंट द फॅक्ट दॅट मार्केट इम्पॅक्ट्स आर नॉट द सोल इंडिकेटर ऑफ पेस्ट कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे फक्त पेस्टमुळे मार्केटच्या व्हॅल्यूवरती किंवा मार्केटवरतीच परिणाम होईल असं नाहीये. ठीक आहे, म्हणजे पेस्टमुळं मॉनिटरी म्हणजे जे मनीमध्ये किंवा नॉन मॉनिटरी हा सुद्धा इम्पॅक्ट होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे व्हॅल्यूवरती पण परिणाम होतो, मनीवरती पण, प्लस दुसऱ्या गोष्टींवरती सुद्धा परिणाम होतो. त्याच्यामध्ये मग पर्यावरण असेल किंवा सोशल असेल, हा इम्पॅक्ट सुद्धा होत असतो पेस्टमुळं. म्हणजे पेस्टमुळं जस्ट व्हॅल्यूवरती जस्ट पैशांवरती परिणाम होत नाही, तर दुसऱ्या गोष्टींवरती सुद्धा परिणाम होतो त्याचा. म्हणून म्हणलेलं आहे इकॉनॉमिकली ते मॉनिटरी असू शकतं किंवा नॉन मॉनिटरी असू शकतं. ठीक आहे, नेक्स्ट, countries have the right to adopt phytosanitary measures with respect to pest which the damage caused to plants, plant product or ecosystems within an area cannot be easily quantified. म्हणजे प्रत्येक देशांना अधिकार आहे फायटोसॅनिटरी मेजर्स करण्याचा. मग काही देश क्वारंटाईन मेजर्स, फॉरेन क्वारंटाईन मेजर्स ते यूज करू शकतात. म्हणजे जी स्पेसिस किंवा जो प्लांट मटेरियल डिसीज कॉज करू शकतो, पेस्ट स्प्रेड करू शकतो, असे ते दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या देशांमध्ये, दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये न्यायचे नाहीत. असे जे मेजर आहेत, फायटोसॅनिटरी मेजर आहेत, ते कंट्री करू शकतो. ठीक आहे, त्यांना तो अधिकार आहे. आता हे होतं इम्पॅक्ट, म्हणजे कितपत परिणाम होणार आहे किंवा कितपत परिणाम हे आपण कसं फाइंड आउट करू शकतो किंवा तो कुठं कुठं परिणाम होतो हे आपण बघितलं. आता आपल्याला बघायचंय पर्पज ऑफ पेस्ट रिस्क अनालिसिस. आपण का करतो पेस्ट रिस्क अनालिसिस? तर बघा, पेस्ट रिस्क अनालिसिस कॅन बी रिगार्डेड ॲज प्रोसेस टू आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. पेस्ट रिस्क अनालिसिस आपण म्हणजे काय आहे की अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये खालील सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला भेटतात. पहिला प्रश्न, इज द ऑर्गॅनिझम इज अ पेस्ट? तो ऑर्गॅनिझम पेस्ट आहे का? म्हणजे ती अशी स्पेसिस आहे का की आपल्या प्लांटला ती हार्म करू शकते? हे पहिलं फाइंड आउट करायचं. व्हॉट इज द लाईकलीहुड ऑफ इंट्रोडक्शन, इस्टॅब्लिशमेंट अँड स्प्रेड? म्हणजे कशी ती इंट्रोड्यूस झाली, कशी ती इस्टॅब्लिश झाली किंवा कशी ती स्प्रेड होऊ शकते, हे आपण फाइंड आउट करू शकतो PRA केल्यानंतर. हाऊ मच इकॉनॉमिक, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल ॲज वेल एज सोशल डॅमेज डज इट कॉज, म्हणजे किती तो ते आपला आर्थिक, पर्यावरणीय किंवा सामाजिक नुकसान आपलं करू शकते. व्हॉट कॅन बी डन टू मिटिगेट अनअक्सेप्टेबल इम्पॅक्ट, म्हणजे हा जो डॅमेज आहे तो मिटिगेट करण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी आपण काय करू शकतो. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या PRA मधून भेटतात जर आपण PRA केला तर. ठीक आहे, कॉन्सिक्वेंटली म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तरं तर भेटतात, त्याचसोबत एनी फायटोसॅनिटरी मेजर्स implemented by a country to mitigate against a particular pest should be technically justified by PRA. म्हणजे ह्याच्यासोबतच एनी फायटोसॅनिटरी मेजर, जो काही मेजर आपण तो डॅमेज अवॉइड करण्यासाठी करू शकतो, इम्प्लिमेंटेड बाय अ कंट्री टू मिटिगेट अगेन्स्ट पर्टिक्युलर पेस्ट शुड बी टेक्निकली जस्टिफाईड बाय PRA. म्हणजे तो मेजर योग्य आहे का, त्याच्यामुळे ती कंट्रोल होऊ शकते का, हे आपण काय करू शकतो तर फाइंड आउट करू शकतो ह्या PRA मुळे. सो नेक्स्ट काय आहे, स्टेजेस ऑफ पेस्ट रिस्क अनालिसिस. आता हे महत्वाचं आहे, जे आपण पेस्ट रिस्क अनालिसिस करतोय, ठीक आहे, तो पेस्ट हार्मफुल किती आहे, तो काय करू शकतो, कसं आपण त्याला कंट्रोल करू शकतो, हे ठीक आहे. पण आता हा कंडक्ट कसं करायचं, हे अनालिसिस कसं करायचं ऍक्च्युअल मध्ये, तर ह्याच्या स्टेप्स आहेत, त्या लक्षात ठेवा. टोटल 3 स्टेप्स आहेत ज्या खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे, एनलिस्टिंगला ह्या महत्वाच्या आहेत. सो स्टेजेस ऑफ पेस्ट रिस्क अनालिसिस PRA. प्लांट रिस्क, पेस्ट रिस्क अनालिसिसच्या 3 स्टेजेस आहेत. सो पहा, PRA फॉर क्वारंटाईन पेस्ट follows a process that is defined by 3 stages. 3 प्रोसेस मध्ये आपण पेस्ट रिस्क अनालिसिस करत असतो. पहिली स्टेज आहे इनिशिएशन, म्हणजे सुरुवात. दुसरी आहे पेस्ट रिस्क ऍसेसमेंट, म्हणजे पेस्टचा रिस्क किती आहे ते ऍक्सेस करायचा, तो फाइंड आउट करायचा. आणि तिसरा, तो जो पेस्ट रिस्क आहे तो मॅनेज करायचा. तर बघा आता वन बाय वन ह्याच्यामध्ये. इनिशिएशन मध्ये काय होतं, दिस स्टेज इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग द रिझन फॉर द PRA, का आपण PRA करतोय, अँड आयडेंटिफाईंग द पेस्ट, त्या पेस्टचे पाथवे दॅट मे बी कन्सिडर्ड फॉर PRA इन रिलेशन टू दॅट PRA एरिया. म्हणजे पहिल्या इनिशिएशन मध्ये आपण काय करायचं की का आपण पेस्ट रिस्क अनालिसिस करतोय, मग ती पेस्ट कोणती आहे ती आयडेंटिफाय करायची,
आणि ती पेस्ट कशी इस्टॅब्लिश होऊ शकते, कशी स्प्रेड होऊ शकते, हे काय करायचं इनिशिएशन मध्ये बघायचं आपण. सुरुवातीला जस्ट माहिती बघायची आपण. सेकंड स्टेज काय आहे, पेस्ट रिस्क ऍसेसमेंट. आता ती पेस्ट जी आहे ती आपलं किती नुकसान करू शकते हे आपण दुसऱ्या स्टेज मध्ये बघायचं. सो पेस्ट रिस्क ऍसेसमेंट, ऍक्सेस करायचा, आयडेंटिफाय करायचा. इन दिस स्टेज द इन्फॉर्मेशन ऑन द पेस्ट और पेस्ट ग्रुप इज आयडेंटिफाइड इन स्टेज 1 इज गॅदर्ड अँड इव्हॅल्युएटेड. या दुसऱ्या स्टेजमध्ये काय केलं जातं की पहिल्या स्टेजमध्ये जी आपण इन्फॉर्मेशन गोळा केली त्या पेस्ट बद्दल वगैरे, ती आपण गोळा करायची, गॅदर करायची आणि ती इव्हॅल्युएट करायची. ठीक आहे. मग त्याचं आपण काय करायचं, बघायचं की बाबा ही पेस्ट कोणती आहे. ठीक आहे. देन द रिझल्ट्स आर युज्ड टू डिसाइड वेदर द रिस्क मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. ते रिझल्ट का बघायचे या स्टेजमध्ये, की ते मॅनेजमेंट गरजेचं आहे का नाही हे आपल्याला कळतं. ऑल्सो द एंडेंजर्ड एरिया विदिन पीआरए एरिया इज आयडेंटिफाईड. म्हणजे कुठं जास्त नुकसान होऊ शकतं हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. सो थर्ड स्टेज आहे. आता आपण काय केलं की माहिती गोळा केली फर्स्ट स्टेजमध्ये, दुसऱ्या स्टेजमध्ये आपण त्याचा रिझल्ट बघितला आणि मॅनेजमेंटची गरज आहे का नाही आणि कुठं सगळ्यात जास्त धोका आहे हे आपण बघितलं. आता ऍक्च्युअल मध्ये थर्ड स्टेजमध्ये आपण काय करतो, पेस्ट रिस्क मॅनेजमेंट, पेस्ट रिस्क मॅनेज करत असतो. दिस स्टेज डिटरमाइन्स अप्रोप्रिएट मॅनेजमेंट ऑप्शन्स. ही स्टेज काय करत असते, योग्य असे मॅनेजमेंट ऑप्शन जे आहेत ती डिटरमाइन करत असते टू रिड्यूस द रिस्क, रिस्क रिड्यूस करण्यासाठी, जे आपण दुसऱ्या स्टेजमध्ये ओळखलेले आहेत. दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला कळतं की मॅनेजमेंटची गरज आहे की नाही. जर असेल तर ते काय हे तिसऱ्या स्टेजमध्ये आपण करतो. तर बघा, द पीआरए कॅन स्टॉप ड्युरिंग ऑर आफ्टर एनी वन ऑफ दिस स्टेज. म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये, इनिशिएशन स्टेजमध्ये जर आपल्याला ती पेस्ट नाही असं कळालं तर तिथंच हे पीआरए थांबतो. समजा आपल्याला कळालं की ती पेस्ट आहे ती आपल्या प्लांट प्रोडक्टला हार्म करू शकते, तर आपण दुसऱ्या स्टेजला येतो, पेस्ट रिस्क ऍसेसमेंटला. पण पेस्ट रिस्क ऍसेसमेंट मध्ये आपण पहिल्या स्टेजचे रिझल्ट बघितल्यानंतर जर आपल्याला कळालं की इथं मॅनेजमेंटची गरज नाहीये, तर दुसऱ्या स्टेजला सुद्धा आपला पीआरए थांबू शकतो. आणि जर आपल्याला कळालं की बाबा मॅनेजमेंटची गरज आहे, तर मग आपण तिसऱ्या स्टेजला येणार. म्हणून म्हणलेलं आहे दॅट पेस्ट रिस्क अनालिसिस कॅन बी स्टॉप ड्युरिंग एनी स्टेज ऑफ द पीआरए. कुठल्याही स्टेजला तो थांबू शकतो, डिपेंडिंग ऑन दी कन्क्लुजन्स रिच्ड. जे कन्क्लुजन आपल्याला माहिती आहे त्याच्या बेसिसवरती काय होऊ शकतं, तर पीआरए कुठेही थांबू शकतो. रिझन्स टू एंड दी प्रोसेस कॅन इन्क्लूड फॉलोइंग. ठीक आहे. प्रोसेस एंड करण्यासाठी बघा रिझल्ट कोणकोणते, कन्सर्न्स अबाउट द रिस्क नो लॉंगर एक्झिस्ट. म्हणजे कधी पीआरए थांबतो की कन्सर्न्स अबाउट द रिस्क नो लॉंगर एक्झिस्ट, म्हणजे आता काळजी नाही आपल्याला त्या रिस्क, म्हणजे रिस्क आता उरलेला नाहीये. ऑल असोसिएटेड रिस्क आर कन्सिडरेबल ऍक्सेप्टेबल. ठीक आहे. जे अवेलेबल रिस्क आहे ते ऍक्सेप्टेबल आपल्याला असतील, म्हणजे तेवढं चालतं तेवढं रिस्क. त्याच्यानंतर एक्झिस्टिंग कंट्रोल्स आर डीम्ड टू बी सफिशियंट. सध्या जे आपण कंट्रोल करतोय ते पुरेसे आहेत असं ज्यावेळेस आपल्याला वाटतं. अँड द ऍक्टिव्हिटी जनरेटिंग द रिस्क सीजेस. जी ऍक्टिव्हिटी रिस्क क्रिएट करत असते ती ज्यावेळेस थांबते, सीज होते त्यावेळेस. अँड द रिस्क इज नॉट मॅनेजेबल. अशा वेळेस पीआरए थांबतो आपला, म्हणजे प्रोसेस जी आहे आपली ही एंड होते इथं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता वन बाय वन आपण काय बघायचं आहे डिटेलमध्ये, ही या तिन्ही स्टेजेस आपल्याला बघायचे. सो फर्स्ट स्टेज आहे इनिशिएशन. फर्स्ट स्टेज आहे इनिशिएशन. ठीक आहे. इनिशिएशन मध्ये आपण काय करत असतो, द पीआरए प्रोसेस बिगिन्स विथ इनिशिएशन स्टेज. इनिशिएशन स्टेजनी ही प्रोसेस काय होते, स्टार्ट होते. द एम ऑफ दिस स्टेज इज टू आयडेंटिफाय द पेस्ट. या स्टेजचा उद्देश काय असतो, पेस्ट आयडेंटिफाय करणं, ऑर्गॅनिझम आयडेंटिफाय करणं, अँड पाथवेज दॅट द पीआरए विल फोकस ऑन अँड विच शुड बी कन्सिडर्ड फॉर अन इन डेप्थ इव्हॅल्युएशन ऑर पेस्ट रिस्क ऍसेसमेंट. तर काय म्हणलेलं आहे, पीआरए ची ही जी पहिली प्रोसेस आहे, पहिली स्टेज आहे इनिशिएशन, याच्यामध्ये आपलं काम असतं की पेस्ट आयडेंटिफाय करणं, ऑर्गॅनिझम आयडेंटिफाय करणं आणि त्याचे पाथवे जे आहेत ते पाथवे आयडेंटिफाय करणं, जेणेकरून आपल्याला त्याचा इनडेप्थ इव्हॅल्युएशन करण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. सो द रिझल्ट ऑफ इनिशिएशन स्टेज शुड बी लिस्ट ऑफ पोटेन्शियल क्वारंटाईन पेस्ट फॉर फर्दर कन्सिडरेशन. म्हणजे जो रिझल्ट आहे इनिशिएशन स्टेजचा तो कसा आहे, कसा म्हणजे काय पाहिजे, शुड बी अ लिस्ट ऑफ पोटेन्शियल क्वारंटाईन पेस्ट. ती लिस्ट पाहिजे जेणेकरून आपण पुढच्या गोष्टी ठरवू शकतो. इन द केस ऑफ पेस्ट पीआरए, इन द केस ऑफ पेस्ट पीआरए दिस इज युजली जस्ट वन टॅक्झॉन, युजली अ स्पेसिस. ठीक आहे. म्हणजे जस्ट हा, इन द केस ऑफ पेस्ट पीआरए दिस इज युजली जस्ट वन टॅक्झॉन. ठीक आहे. म्हणजे एक टॅक्झॉन इथं कन्सिडर केला जातो, तो म्हणजे स्पेसिस. इन द केस ऑफ पीआरए
देअर मे बी अ लॉंग लिस्ट ऑफ ऑर्गॅनिझम पोटेन्शियली असोसिएटेड विथ दी पाथवे. म्हणजे ह्याच्यासोबत दुसऱ्या गोष्टी पण असू शकतात जे या पेस्ट सोबत रिलेटेड आहेत. पाथवे, ठीक आहे. म्हणजे ही पेस्ट जी आहे ती कुठून आली, किंवा ती पेस्ट जर हा होस्ट नसेल तर कशावरती अटॅक करू शकते, हे पूर्ण काय झाली त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या ऑर्गॅनिझमची लिस्ट झाली, ती पाथवेची लिस्ट झाली ती. ठीक आहे. इफ नो पोटेन्शियल क्वारंटाईन पेस्ट आर आयडेंटिफाईड ॲज लाईकली टू फॉलो पर्टिक्युलर पाथवे, जर आपल्याला पोटेन्शियल क्वारंटाईन पेस्ट आयडेंटिफाईच नाही झाली, ठीक आहे, द PRA मे स्टॉप ॲट दिस पॉइंट अँड द रिझन शुड बी रेकॉर्डेड. तर या ठिकाणी काय होणार, PRA जो आहे आपला पेस्ट रिस्क अनालिसिस जो आहे तो थांबणार आणि त्याचे रिझन जे आहेत ते रिझन आपण तिथं दिलेले असणार की ही पेस्ट नाहीये किंवा ही पेस्ट रिस्क, ह्या पेस्ट बद्दल रिस्क नाहीये किंवा ही हार्म कॉज करत नाहीये. ठीक आहे. आणि जर आपण हे पेस्ट ओळखली, ह्याचे जर रिस्क असेल तर आपण स्टेज 2 ला जातो. सो स्टेज 2 काय आहे, पेस्ट रिस्क ऍसेसमेंट. आता इथं आपण पेस्ट रिस्क जो आहे तो काय करत असतो, ऍक्सेस करत असतो. देर आर 3 स्टेप्स टू दिस स्टेज. या स्टेजमध्ये अजून 3 स्टेप आहेत. पहिल्या पेस्ट कॅटेगरायझेशन, ती पेस्ट तिला योग्य कॅटेगरीमध्ये ठेवायचं. दुसरं आहे ऍसेसमेंट ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ इंट्रोडक्शन, म्हणजे एंट्री आणि एस्टॅब्लिशमेंट आणि स्प्रेड, म्हणजे ती कधी आली, कुठून आली, कशी आली आणि कशी स्प्रेड होऊ शकते हे बघायचं नंतर या स्टेजमध्ये. ठीक आहे. देन बघा थर्ड या काय करायचं ह्याच्यामध्ये, ऍसेसमेंट ऑफ पोटेन्शियल इम्पॅक्ट्स ऑफ इंट्रोडक्शन अँड स्प्रेड. तर पोटेन्शियल इम्पॅक्ट तिचा किती होऊ शकतो, ठीक आहे, हे फाइंड आउट करायचं दुसऱ्या स्टेजमध्ये. सो पेस्ट रिस्क अनालिसिस फ्लो चार्ट दिलेला आहे बघा इथं, जो की क्लिअरली व्हिजिबल नाहीये, ठीक आहे, बट तरीही बघा. स्टेज फर्स्ट मध्ये इनिशिएशन स्टेज आहे, जिथं पेस्ट पाथवे हे काय केले जातात, फाइंड आउट केले जातात. पेस्ट 2 स्टेज 2 आहे पेस्ट रिस्क ऍसेसमेंट, आणि थर्ड आहे पेस्ट रिस्क मॅनेजमेंट. ठीक आहे. ही डायग्राम व्हिजिबल नाहीये आणि इम्पॉर्टंट नाहीये सोडा, इथं आपल्याला थेरॉटिकल पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. थर्ड स्टेज आहे PRA ची पेस्ट रिस्क मॅनेजमेंट. इन केस जर सेकंड स्टेज मध्ये आपल्याला रिझल्ट भेटले की आपल्याला मॅनेजमेंट करावं लागेल, तर आपण या तिसऱ्या स्टेजला येतो. आणि जर मॅनेजमेंटची गरज नसेल तर दुसऱ्या स्टेजला PRA आपला थांबतो, स्टॉप होतो. सो बघा स्टेज 3 आहे, द लास्ट स्टेज इन द PRA प्रोसेस इज पेस्ट रिस्क मॅनेजमेंट. लास्ट स्टेज आहे. द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग अप्रोप्रिएट मॅनेजमेंट ऑप्शन्स, म्हणजे अप्रोप्रिएट मॅनेजमेंट काय करावं लागेल हे डिटरमाइन करायची जी प्रोसेस आहे, टू रिड्यूस द रिस्क आयडेंटिफाईड इन स्टेज 2, दुसऱ्या स्टेजमध्ये म्हणजे पेस्ट रिस्क ऍसेसमेंटमध्ये जो आपण रिझल्ट बघितलेला आहे, टू अन ऍक्सेप्टेबल लेवल. त्यासाठी कुठले कुठले मॅनेजमेंट आपल्याला करावे लागतील, आणि जे मॅनेजमेंट करावे लागतील ते ऍक्च्युअल मध्ये आपण ज्या स्टेजमध्ये करतो पेस्ट रिस्क मॅनेजमेंट, ही तिसरी स्टेज. ऍज अ रिझल्ट ऑफ पेस्ट रिस्क ऍसेसमेंट स्टेज, बघा दुसऱ्या स्टेजचा रिझल्ट जर असा असेल, ऑल ऑर सम ऑफ द कॅटेगराइज्ड पेस्ट मे बी कन्सिडरेबल अप्रोप्रिएट फॉर पेस्ट रिस्क मॅनेजमेंट, म्हणजे सगळ्या किंवा काही कॅटेगराइज्ड पेस्ट ज्या आहेत त्या पेस्ट रिस्क मॅनेजमेंटसाठी आपण कन्सिडर करू शकतो. फॉर इच पेस्ट ऑल ऑर पार्ट ऑफ द PRA एरिया मे बी आयडेंटिफाईड ॲज अन एंडेंजर्ड एरिया, म्हणजे तिथे जी पेस्ट अवेलेबल आहे त्याच्यासाठी त्या PRA एरिया, म्हणजे ज्या एरियामध्ये आपण पेस्ट रिस्क अनालिसिस करतो तिथे सगळ्यात जास्त एंडेंजर्ड एरिया कोणता आहे, म्हणजे कुठे सगळ्यात जास्त नुकसान होऊ शकतं, तो फाइंड आउट करतो आपण या स्टेजमध्ये. ए क्वांटिटेटिव्ह और क्वालिटेटिव्ह एस्टिमेट ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ इंट्रोडक्शन ऑफ पेस्ट, म्हणजे क्वांटिटेटिव्ह किंवा क्वालिटेटिव्ह जी प्रोबॅबिलिटी आहे, शक्यता जी आहे ती शक्यता आपण इथं बघत असतो. आणि करस्पॉन्डिंग एस्टिमेट ऑफ इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस, म्हणजे काय आपलं नुकसान होणार आहे, विल हॅव बीन ऑब्टेन्ड अँड डॉक्युमेंटेड, ते सुद्धा आपण इथं ऑब्टेन करत असतो, त्याचं डॉक्युमेंटेशन करत असतो. अँड ओव्हरऑल रेटिंग मे हॅव बीन असाइन्ड फॉर दोज पेस्ट प्रेझेंटिंग अनएक्सेप्टेबल रिस्क, म्हणजे अशा पेस्ट जे आपल्याला हा डॅमेज क्रिएट करतात. द कन्क्लुजन फ्रॉम द पेस्ट रिस्क असेसमेंट आर युज्ड टू सपोर्ट डिसिजन ऑन द स्ट्रेंथ अँड द नेचर ऑफ मेजर्स टू बी युज्ड टू रिड्यूस दिस रिस्क टू अन ऍक्सेप्टेबल लेवल. तर काय केलं जातं मग इथं, की ज्या पेस्ट आपल्याला अनएक्सेप्टेबल रिस्क देतात, म्हणजे डॅमेज कॉज करू शकतात, त्यांची स्ट्रेंथ, त्यांचं नेचर बघून त्यांच्यावरती जे फायटोसॅनिटरी मेजर्स आहेत किंवा वेगवेगळे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपण काय करतो तिथं इम्प्लिमेंट करतो, आणि ती जी पेस्टचा जो रिस्क आहे तो ऍक्सेप्टेबल लेवलला, म्हणजे आता या लेवलला तो आपल्या क्रॉपला, आपल्या क्रॉप प्रोडक्टला जो आहे हानी करणार नाही, या लेवलला आपण काय करतो ते मॅनेजमेंट इथं करत असतो. द गायडिंग प्रिन्सिपल फॉर द पेस्ट रिस्क मॅनेजमेंट शुड बी, गायडिंग प्रिन्सिपल काय पाहिजे ह्या पेस्ट रिस्क मॅनेजमेंटला, शुड बी टू मॅनेज रिस्क टू अचीव रिक्वायर्ड डिग्री ऑफ प्रोटेक्शन. ठीक आहे,
मेन उद्देश प्रिन्सिपल मूल्य काय असलं पाहिजे की आपल्याला काय करायचं, जो रिस्क आहे तो ऍक्सेप्टेबल म्हणजे डिग्री ऑफ प्रोटेक्शन पर्यंत आणून तो सोडायचा आपल्याला. म्हणजे असं मॅनेज करायचं की आता ती पेस्ट आपल्याला हार्म किंवा आपल्याला डॅमेज करू शकणार नाही. दॅट कॅन बी जस्टिफाईड अँड इट इज फिजिबल विदिन द लिमिट्स ऑफ अवेलेबल ऑप्शन्स अँड रिसोर्सेस. जे काही अवेलेबल ऑप्शन्स आपल्याकडे आहेत, रिसोर्सेस आहेत, तिथपर्यंत आपण काय करू शकतो, ते मॅनेजमेंट करू शकतो. सो ISPM नंबर 11/2004 डिस्क्राइब्स पेस्ट रिस्क मॅनेजमेंट. पेस्ट रिस्क मॅनेजमेंटला काय म्हणलंय बघा, द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग वेज, असे मार्ग शोधण्याची प्रोसेस टू रिॲक्ट टू अ परसिव्ड रिस्क. जो रिस्क आपल्या म्हणजे त्या रिस्क जो होऊ आहे तो रिस्क जो आहे तो रिस्क कमी करण्यासाठी असणारे मार्ग, इव्हॅल्युएटिंग द इफिशियन्सी ऑफ दिस ऍक्शन्स अँड डिटरमाइनिंग द मोस्ट अप्रोप्रिएट मिटिगेशन ऑप्शन्स टू अचीव द डिझायर्ड लेवल ऑफ प्रोटेक्शन. तर काय म्हणलंय, पेस्ट रिस्क ऍसेसमेंट, पेस्ट रिस्क मॅनेजमेंट ही अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, जो परसिव्ड रिस्क आहे आपल्याकडे, जो रिस्क आहे, धोका आहे, तो आपण कसा टाळू शकतो आणि मोस्ट अप्रोप्रिएट मिटिगेशन ऑप्शन जे आपल्याकडे अवेलेबल आहेत ते वापरून आपण प्रोटेक्शन म्हणजे प्रोटेक्शन लेवल पर्यंत कसं आणून ठेवू शकतो, ते हे म्हणजे रिस्क पेस्ट रिस्क मॅनेजमेंट ही प्रोसेस. सो बघा, इफ पेस्ट रिस्क असेसमेंट डिटरमाइन्स दॅट स्पेसिफिक पेस्ट प्रेझेंट्स अन अनएक्सेप्टेबल रिस्क. जर ह्या तिसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला कळालं की पेस्ट रिस्क असेसमेंट डिटरमाइन्स दॅट स्पेसिफिक पेस्ट जी आहे ती अनएक्सेप्टेबल रिस्क क्रिएट करते. सो फायटोसॅनिटरी मेजर्स मे बी प्रपोज टू मॅनेज दॅट रिस्क. फायटोसॅनिटरी मेजर्स आपण काय करतो, ठरवतो ती रिस्क मॅनेज करण्यासाठी. अँड अचीव द इम्पोर्टिंग कंट्रीज अप्रोप्रिएट लेवल ऑफ प्रोटेक्शन. म्हणजे जे इम्पोर्टिंग कंट्री आहे त्यांची अप्रोप्रिएट लेवल जी आहे प्रोटेक्शनची ती आपण ठरवत असतो. एनी फायटोसॅनिटरी मेजर्स चूजन मस्ट बी जस्टिफाईड बाय PRA. जो कुठला आपण फायटोसॅनिटरी मेजर आपण वापरणार आहोत तो PRA म्हणजे PRAच्या अंडर तो जस्टिफाय झाला पाहिजे. अँड दी लेवल ऑफ फायटोसॅनिटरी प्रोटेक्शन रिक्वायर्ड शुड बी अप्रोप्रिएट टू पेस्ट. योग्य अशी लेवल पाहिजे. अँड दी रॅशनली फॉर सिलेक्टिंग मेजर शुड बी अपॅरंट. ठीक आहे, म्हणजे काय, जे काही मेजर्स आपण करतोय ना ते योग्य पाहिजेत आणि योग्य प्रमाणामध्ये ते मेजर्स पाहिजेत. ठीक आहे, ह्याच्यासाठी आपण पेस्ट रिस्क अनालिसिस आपण करत असतो. सो बघा, मॅनेजमेंट ऑप्शन्स कॅन कन्सिस्ट ऑफ एक्झिस्टिंग मेजर्स. मॅनेजमेंट ऑप्शन मध्ये आपण आपल्याकडे अवेलेबल असणारे, ऑलरेडी अवेलेबल असणारे मेजर्स आपण वापरू शकतो. Or they can be new measures that have been or that have to be developed specifically to address the risk from the pest or pathway under consideration. म्हणजे जे काही मॅनेजमेंट ऑप्शन आपण करतोय किंवा वापरतोय ते एकतर जुने असू शकतात किंवा आता आपण खास ह्या पेस्ट पासून प्रोटेक्शन भेटवण्यासाठी आपण ते नवीन आलेले असतील किंवा सायंटिफिकली आपण डेव्हलप केलेले असतील ते. ठीक आहे, सो काय म्हणलेलं आहे बघा, न्यू मेजर्स मे ऑल्सो बी द रिझल्ट ऑफ द रिक्वेस्ट. न्यू मेजर्स मे ऑल्सो बी द रिझल्ट ऑफ रिक्वेस्ट फ्रॉम एन इम्पोर्टिंग कंट्री टू कन्सिडर अ डिफरंट मिटिगेशन मेजर. नवीन मेजर जे आहेत मे ऑल्सो बी द रिझल्ट ऑफ रिक्वेस्ट फ्रॉम एन इम्पोर्टिंग कंट्री. म्हणजे इम्पोर्टिंग कंट्री पासून रिक्वेस्ट तो रिझल्ट पण असू शकतात टू कन्सिडर डिफरंट मिटिगेशन मेजर, वेगवेगळे मिटिगेशन मेजर कन्सिडर करण्यासाठी. और चेंजेस इन फायटोसॅनिटरी स्टेटस इन दी इम्पोर्टिंग और एक्सपोर्टिंग कंट्री. म्हणजे एखादी इम्पोर्टिंग किंवा एक्सपोर्टिंग कंट्री आहे त्यांच्या म्हणजे त्यांना जे रूल म्हणून जे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस ते रिक्वेस्ट करतील ते आपण यूज करू शकतो, मिटिगेशन मेजर वापरू शकतो. ठीक आहे, म्हणजे एखाद्या कंट्रीचा समजा रूल असेल की बाबा हे क्रॉप प्रोडक्ट ज्यावेळेस एंटर होईल त्यावेळेस त्याला या मेजरनी सॅनिटाईज करायचं, त्याशिवाय ते इम्पोर्ट करायचं नाही. किंवा एखादा कंट्री असेल की पूर्ण त्याची पॅकिंग वगैरे केल्याशिवाय ते एक्सपोर्ट करायचं नाही, असे काही रूल असतील तर ते सुद्धा आपण इथं म्हणजे यूज केले जातात. सो बघा, नेक्स्ट phytosanitary measures to prevent establishment and spread of the damaging pests and diseases may include any combination of measures. ठीक आहे, म्हणजे फायटोसॅनिटरी मेजर्स जे आपण इस्टॅब्लिशमेंट आणि स्प्रेड जो आहे डिसिजेसचा किंवा पेस्टचा तो अवॉइड करण्यासाठी वापरतो, त्याच्यामध्ये कुठलंही कॉम्बिनेशन असू शकतं. त्याच्यामध्ये प्री किंवा पोस्ट हार्वेस्ट ट्रीटमेंट असू शकतात, इन्स्पेक्शन ॲट व्हेरियस पॉइंट्स बिटवीन प्रोडक्शन अँड फायनल डिस्ट्रीब्युशन असू शकतं, सर्व्हेलन्स असू शकतं, ऑफिशियल कंट्रोल असू शकतं, डॉक्युमेंटेशन किंवा सर्टिफिकेशन असू शकतं. म्हणजे या सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून आपण फायटोसॅनिटरी मेजर जे आहेत ते आपण डेव्हलप करू शकतो.
A measure or combination of measures may be applied at any one or more point along the continuum between the point of origin and final destination. मेजर किंवा कॉम्बिनेशन जो आहे मेजरचा तो आपण एक किंवा एकपेक्षा जास्त पॉइंटला आपण अप्लाय करू शकतो. ठीक आहे, म्हणजे पॉइंट ऑफ ओरिजिन आणि फायनल डेस्टिनेशन पर्यंत ह्या लेवलमध्ये आपण काय करू शकतो, या रेंजमध्ये ते कुठल्याही पॉइंटला आपण ते अप्लाय करू शकतो. दे मे बी अप्लाइड इन द एक्सपोर्टिंग कंट्री बिफोर एक्सपोर्ट ऑफ द कमोडिटी. म्हणजे जो देश काय करतोय, एक्सपोर्ट करतोय, तिथं अप्लाय केले जाऊ शकतात एक्सपोर्ट करायच्या अगोदर. इन ट्रान्झिट म्हणजे पार्सल असेल किंवा आपण ते ट्रान्सफर करत असेल त्यावेळेस वापरू शकतो. ऍट दी बॉर्डर ऑफ रिसिव्हिंग कंट्री यावेळेस सुद्धा हे फायटोसॅनिटरी मेजर्स वापरू शकतात, म्हणजे केले जाऊ शकतात. ऍट सुटेबल पॉइंट्स विदिन द इम्पोर्टिंग कंट्री म्हणजे आयात करताना सुद्धा ते वापरले जाऊ शकतात. सो द अल्टिमेट गोल इज टू प्रोटेक्ट प्लांट्स अँड प्रिव्हेंट द इंट्रोडक्शन ऑफ क्वारंटाईन पेस्ट. म्हणजे हे फायटोसॅनिटरी मेजर्स करायचा उद्देश काय, तर पेस्ट आणि जे डिसीजेस आहेत ते एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊ नयेत, सगळीकडे ते पसरू नयेत. इकॉनॉमिक, एन्व्हायरमेंटल प्लस सोशल काय होऊ नये, तर हार्म होऊ नये ते, म्हणून हे सगळं केलं जातं. सो हे सगळं काय होतं लेक्चर नंबर 4 दॅट इज PRA, पेस्ट रिस्क अनालिसिस. तर ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं की आपण पेस्ट रिस्क अनालिसिस का करतो, त्याच्यामध्ये आपण बघितलं की पेस्ट रिस्क अनालिसिस म्हणजे काय, पेस्टची डेफिनेशन आपण बघितली. आणि पेस्ट मे बी ऑफ टू टाइप्स, क्वारंटाईन पेस्ट अँड देन नॉन क्वारंटाईन, रेग्युलेटेड नॉन क्वारंटाईन पेस्ट. RNQP लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. देन रिस्क म्हणजे काय आपण बघितला, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय आपण बघितली, त्याच्यानंतर इम्पॅक्ट म्हणजे काय आपण बघितलं, आणि पर्पज ऑफ पेस्ट रिस्क अनालिसिस आपण बघितला. का पेस्ट रिस्क अनालिसिस आपण करतो, 3 स्टेजेस आपण बघितल्या. फर्स्ट स्टेज इनिशिएशन, सेकंड स्टेज पेस्ट रिस्क ऍसेसमेंट आणि थर्ड स्टेज पेस्ट रिस्क मॅनेजमेंट. आणि 1 बाय 1 आपण ह्या स्टेजेस ज्या आहेत त्या डिटेलमध्ये आपण या बघितल्या, ह्या 3 स्टेजेस. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट लेक्चर नंबर 4, पेस्ट रिस्क अनालिसिस ऑल्सो कॉल्ड एज PRA. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लेक्चर नंबर 5 आपण कंटिन्यू करतोय. थँक्यू.